नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर ना, आज मी घरी येण्याच्या आधीच ना सचिनने चहा ठेवलेला होता. चहा ठेवलेला, पण त्याच्यात दूध टाकायचं फक्त मात्र बाकी होतं. पण त्याच्यासाठी पण माझा हात लागला पाहिजे म्हणून त्याने ते तसंच ठेवलेलं. म्हणजे मला यायला किती जरी उशीर झाला ना, तर अगदी मी 5 मिनिटावर आली ना, म्हणजे जवळपास घराच्या जवळपास पोहोचली ना, की मग त्याचं चालू होतं की अरे हां, तू पोचलीस का, मग मी आता चहा ठेवतो. मग त्या चहामध्ये दूध तरी तू टाक, असा त्याचा नेहमी अट्टहास असतो आणि त्याच्यासाठी ती गोष्ट राहिलेली असते. तर असंच झालं. हल्ली मला खूप उशीर होतो, ट्रेनचा टायमिंग्स बरोबर नसतात, कधी कधी पाऊस पण मिळतो, तर थोडासा उशीर होतो. या सगळ्या गोष्टी, ज्या काचेचे डब्बे वगैरे खाली झालेले ना फ्रीजमधनं, ते सगळे तसेच राहिलेले बघा. तर ते मी ना पटकन उचलून घेतले, कारण काचेचे आहेत. आणि हे 2 जे मी ट्रायल पॅक आणलेले, त्याच्यातला एक वापरायचा होता मला, म्हणजे यूज करायचं होतं, म्हणजे करून बघायचं होतं. तर म्हटलं चला आज आपण नाश्त्यासाठी करू. आणि ना, आज सचिनने खूप एफर्ट्स घेतले त्याच्यासाठी, म्हणजे तो बिचारा माझ्यासाठी बराच वेळ थांबलेला. तर म्हटलं चला आज त्याच्यासाठी नाश्ता करूया स्पेशल असा. आणि आज त्याचं काम पण थोडंसं एक्स्ट्रा होतं, म्हणजे त्याला जास्त वेळ कामावर म्हणजे काम करायला बसायचं आहे आता. तर म्हटलं चला करूया. तर हे देशपांडेचं हांडवो मिक्स मी जे घेतलेलं ना, तर ते मी ट्राय करणार आहे. हांडवो मी तसा टेस्ट केलेला आहे, खूप छान लागतो. गुजराती डिश आहे आणि ज्यांनी ट्राय केला असेल त्यांना माहिती असेल. हे पण म्हणजे सगळ्या मिक्स डाळींपासूनच बनलेलं असतं, जसं अप्पे वगैरे लागतात टेस्टला तसंच असतं. तर हे जे पूर्ण पॅकेट आहे ते मी एम्प्टी करून घेणार आहे आणि या पॅकेटवर जसे इन्स्ट्रक्शन आहेत ना, त्याचप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करणार आहे बघा. आणि 30 रुपयात हा नाश्ता अगदी छान आहे. म्हणजे मी जो टेस्ट केला ना, तो अगदी छान होता. तर या पूर्ण पॅकेटच्या वरती लिहिलेलं की हे पूर्ण पॅकेट तुम्ही खाली केलात ना, तर याच्यामध्ये 3 चमचे तुम्हाला दही टाकायचं आहे आणि 3 चमचे तुम्हाला तेल टाकायचं आहे. तर हा जो वाटी आहे ना, जी मी नेहमी मेजरमेंटसाठी घेते, किंवा तुम्ही बऱ्याच वेळा माझं जे कपाचं मेजरमेंट्स असतं ना, त्या ह्याने हा 1 कप पीठ होतं हे. आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर पाणी पण मी अंदाजानेच घेतलेलं आहे. आता मला अंदाज माहिती आहे त्याच्यामुळे, म्हणून मग मी तेवढ्याच अंदाजाने घेतलं. हे सगळं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता अगदी फ्लफी झालं आहे, जसं आपण इनो किंवा सोडा वगैरे टाकतो ना, तसं झालेलं आहे. तर हे ना रेस्ट करण्यासाठी 1-2 मिनटं ठेवायचं असं त्यांनी लिहून दिलेलं. आणि ते 2 मिनटं ठेवायचं आणि मग एका साईडला आपण ना त्याच्या फोडणीची तयारी करू. तर फोडणीसाठी म्हणजे आपल्याला खाली पहिली फोडणी टाकायची आणि त्याच्यावरती मग हे बॅटर ओतायचं. तर याच्यासाठी फक्त एकच आहे, नॉनस्टिकचा पॅन किंवा एकदम अशी जी नॉनस्टिकची कढई वगैरे असते ना, ती वापरली तर चांगलं. तर फोडणीसाठी मी थोडीशी राई टाकली आहे, थोडेसे तीळ टाकले, थोडासा हिंग टाकला आहे आणि भरपूर असा कढीपत्ता टाकला आहे. हा सगळ्यात छान असा तडतडला ना, की मग ना मी थोडीशी जी यातली फोडणी आहे ना, ती काढून घेणार आहे, कारण ना मी ती परत वरच्या साईडने थोडीशी टाकणार आहे, म्हणजे ती वरून पण छान लागली जाते आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने बाकीची फोडणी मी पूर्ण पॅनवर पसरवून घेतली आहे. हे जे मिश्रण आहे ते याच्यावरती मी ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं जास्त, कारण हा जो पहिला जो निघणार आहे त्याला काय म्हणणार आपण, हांडवो. म्हणजे त्याचं नाव हांडवो आहे, पण ते डोसे म्हणा, अप्प्यांसारखं म्हणा, जे काही आहे त्याचं जे मोठं एकच आहे ना, तर हे जे आहे ते मी सचिनसाठी बनवलं आहे. माझ्यासाठी मी अगदी थोडंसं ठेवलेलं आहे, कारण मला एवढा हेवी जास्त संध्याकाळचा नाश्ता नाही जमत. तर त्याला ना 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि मग त्याला परतून घ्यायचं. आता परतण्याच्या आधी ही जी आपण फोडणी बाजूला काढून ठेवलेली साईडला ना, ती मी याच्यावरती परत पसरवून घेणार आहे आणि ती उलटी करून घेणार आहे. तर एका साईडने छान असं झाला, खरपूस रंगावर व्हायला पाहिजे तो. खरपूस रंगावर म्हणजे झाला की आपण परतायचं आणि परत ना झाकण ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवून परत 5 ते 7 मिनटासाठी तो शिजवून घ्यायचा. आणि बघा असा मस्त असा हांडवो हा तयार झालेला आहे. आणि मस्तपैकी त्याला कापायचं, गरमागरम चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर, केचप बरोबर, जे काही असेल त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो. तर माझ्याकडे चटणी ऑलरेडी फ्रीजमध्ये केलेली होती, तर मी हे चटणीबरोबर सर्व केलेलं आहे सचिनला. तर आता मी हे कट करून सचिनला देणार आहे. नंतर मग मी आता माझ्यासाठी करणार. मी गॅस वगैरे बंद केला आहे. फक्त जे पहिलं ट्रायल आहे ते सचिनवरच होणार आहे, कारण नाही ॲक्च्युली मला वास पण एवढा छान येत होता त्याचा, की ही टेस्ट म्हणजे मला असं काही डाऊट वाटत नव्हता की चांगलं असेल की नाही, कारण देशपांडेंचे प्रोडक्ट ना मी बऱ्याच वेळा वापरते. त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात ना, खरंच खूप छान असतात आणि कधीतरी ठीक आहे खायला, म्हणूनच मी कधीतरी, म्हणजे जसं आज मला उशीर वगैरे झाला, कधीतरी असं खावंसं पटकन करून काहीतरी वाटलं ना, तर त्याच्यासाठीच मी हे ट्रायल पॅक घेते. मी काही खूप जास्त दर महिन्याला किंवा महिन्यातून 2 महिन्यातून वगैरे असं काही भरत वगैरे नाही बघा. तर ते हांडवो केलेलं, तर सगळीकडे ना तेल उडालेलं फोडणीचं वगैरे.
तर मला ना ते म्हणजे मला सवयच आहे ती, मला ना प्लॅटफॉर्म अजिबात असं ना तेल उडालेलं खूप असं मेसी आवडत नाही. तर तिथल्या तिथे का होईना मी तो थोडासा पुसून घेते, कारण ना मला नंतर पण अजून काम आहे, म्हणजे अजून जेवण करायचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते झाल्यानंतर मी परत तो प्लॅटफॉर्म क्लीन करून घेईन. पण आत्ता जो चिकट म्हणजे जो काही तेलाचा सगळा उडालेला आहे थर, तो मी सगळा पुसून घेते व्यवस्थित वरती खाली, कारण जे तीळ असतात किंवा राई असते ना, ती फडफड तेलामध्ये खूप सगळीकडे उडाली जाते आणि आपल्या नकळत आपल्याला कळत पण नाही ती कुठे कुठे उडालेली असते. त्याच्यामुळे ते सगळं क्लीन करून घेते. क्लीन करताना मी जे हे लिक्विड वापरते ना, ते मी घरीच वापरते आणि त्याच्यामध्ये विम बारचं लिक्विड असतं, त्याचबरोबर विनेगर असतं आणि आपलं पाणी असतं. असं तिघांचं मिश्रण मिक्स करून मी जे लिक्विड बनवलेलं असतं, तर त्याच्यामुळे ना वेगळं साबण वगैरे किचन प्लॅटफॉर्मवर टाकायची गरज नसते. तुम्ही अशा पद्धतीने हे जर लिक्विड बनवून ठेवलं ना, तर ते खूप म्हणजे त्याचा वासच एवढा स्ट्रॉंग असतो ना, की तुम्हाला दुसरं काही किचन प्लॅटफॉर्मवरती वेगळं असं काही टाकायची गरज नसते. तर आता हे सगळं झाल्यानंतर भांडी पडतात आणि ती पण मी ना जेवेपर्यंत कधीच साठवून ठेवत नाही, कारण मला ती देखील सवय आहे की जेव्हाचं जे झालं ना ते तिथल्या तिथे लगेचच घासून टाकायचं. आता या ज्या नाश्त्याच्या भांडीबरोबर ना माझी टिफिनची पण भांडी होती, म्हणजे जे काही टिफिनची वगैरे असतात किंवा कधीतरी एखादं सचिनचं काही भांडं वगैरे राहिलेलं असेल तर ते असतं, चहाची वगैरे जी काही भांडी असतात मी सगळी घासून टाकते आणि मग मी माझ्या जेवणाला सुरुवात करते. म्हणजे हे माझं रोजचं ठरलेलं काम आहेच आहे. तर हे बघा, हे जे भिडाचा जो तवा होता ना, तो काही माझ्याकडनं क्लीन झाला नव्हता. तर तुम्हाला दाखवून पण जवळपास 15 दिवस तर झाले असतील, 2 आठवडे, आणि 2 आठवड्यात काही मला वेळच मिळाला नाही. तुम्ही म्हणाल की एवढी किती बिझी आहेस तू, पण खरंच वेळच भेटत नाही आणि त्याच्यामध्ये सगळं राहून गेलेलं. तर म्हटलं चला नाही, आपण या तव्याला आज काहीतरी करूया. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बसून पहिल्या मी वाचल्या, जवळपास एक 15-20 मिनिटात मी त्या सगळ्यांच्या कमेंट वाचल्या आणि त्या कमेंटवरनं मग माझ्या असं लक्षात आलं की पहिला हा तवा म्हणजे आपल्याला घासायच्या आधी किंवा क्लीन करायच्या आधी तो पहिला थोडासा गरम करून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. पण हाताला एवढं सगळं चिकट लागत होतं ना की मी म्हटलं अरे मला क्लीन करताना हे नीट करता येईल की नाही, आणि मीठ पण किती टाकू नये एवढे पण 1000 प्रश्न. म्हणजे हे जेव्हा मी करते ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये ना 1000 प्रश्न फिरत होते आणि आत्ता देखील माझ्या डोक्यात 1000 प्रश्न फिरतातच आहे की हे बरोबर होईल की नाही, किंवा मीठ किती टाकू, कमी झालं तर, जास्त झालं तर, मग घासताना माझ्याकडनं जास्त स्क्रॅचेस वगैरे त्याच्यावर आले तर, असं सगळा प्रश्न पडत होता. आता कमेंटमध्ये असं होतं की भिड्याचा तवा तू फक्त गरम करून घे आणि त्याच्यावर मीठ टाक, पण ते मीठ टाकून किती वेळ ठेवायचं हे मला माहिती नव्हतं. तर मी काय केलं, ते गरम तव्यावरतीच म्हणजे खाली ना गॅस चालूच ठेवला आणि त्याच्यावर मीठ टाकलं आणि तसं त्याच्यावर ना वाफा यायला लागला. तेव्हा मला कळलं की अरे ते मीठ तर ना जळतंय, काळं होतंय. पण मला एक लक्षात आलं की जेव्हा ते मी काढत होती ना मीठ, तेव्हा ना त्याचा जो तेलकटपणा होता ना तो सगळा निघत होता. मग मी काय केलं, त्याच्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाकलं आणि अजून थोडंसं मीठ टाकलं, तर ते अजून सगळं निघायला लागलं. म्हणून ना मी आता हे बघा, हे तुम्हाला दाखवते, मी अशा पद्धतीने ते सगळं चमच्याने काढून घेतलं. पण मी हलक्या हाताने काढलं, खूप अगदी जास्त काही असं खरवडून वगैरे काढलं नाही, नाहीतर मी म्हटलं त्याचं जे कोटिंग असेल ते निघून जाईल म्हणून. आणि भिडाचा तवा एवढा गरम होता, म्हणजे आपला एखादा नॉर्मल तवा असेल तर आपण म्हणजे तेवढा पटकन उचलू शकतो, पण भिडाच्या तव्याला खूपच जास्त चटके लागत होते. तर आता ना मी जे मीठ होतं ते सगळं बघा मी इथे काढून घेतलं आणि एवढं काळं मीठ झालेलं बघा, आणि ते ना खूप कडक होतं हाताला. तर आता ना हे पॅन थोडंसं मी म्हटलं किंचितचं थंड होऊ दे, म्हणजे अगदी थोडंसं, म्हणजे खूप जास्त मी तिथे काही थंड व्हायला दिलं नाही. म्हणजे माझा विचार हा होता की ते गरम असेल तर ना ते खूप चांगलं असं घासलं जाईल आणि पटकन निघायला जाईल, म्हणून मी त्याच्यावरती थोडंसं आता पाणी ओतलं. आणि माझ्याकडे एक जुना काता होता, म्हणजे स्क्रबर होतं, ते त्याला थोडासा साबण लावला मी आणि त्याने हे असं व्यवस्थित घासून घेतलं. पण घासताना मी पहिलं ना थोडंच घासत होती, पण ना हाताला चटके लागतच होते. मी या विचार करून करत होती की अरे ते थोडंसं गरम असेल तर पटकन क्लीन होईल, पण ते पटकन क्लीन नव्हतं होत, हाताला एवढे चटके वाजत होते. आणि ते ॲक्च्युली गरम मी सिंकमध्ये ठेवलेलं त्याचं तर मला टेन्शन अजून एक वेगळंच होतं. पण तरी पण मग मला काही सुचतच नव्हतं. बघा तुम्हाला म्हणजे कळलं असेल, मी परत त्याच्यामध्ये मीठ टाकलं की अरे नाही ते घासून व्यवस्थित क्लीन निघेल. ॲक्च्युली काय झालं होतं, तेलाचा जो थर होता ना तो साईडला असंच मला दिसत होता, तर मला असं वाटत होतं की तो थर पण तर क्लीन झाला पाहिजे. आता एवढे दिवस ते म्हणजे असंच होतं बंद, त्याचा सगळा थर निघाला पाहिजे असं माझ्या डोक्यात चाललेलं.
पण नंतर जेव्हा मी हे पूर्ण घासून बघत होती तर मधला जो होता ना तो बऱ्यापैकी सगळं क्लीन झालेलं, पण जे बाजूचं होतं ना ते काही क्लीन व्हायचं नाव घेतच नव्हतं. मी म्हटलं आता राहू दे, आता किती वेळ याला घासणार ना. मी म्हटलं उद्याच्या व्लॉगमधनं जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल तेव्हा तुम्हीच मला कमेंट करून सांगा की मी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की नाही. तर मी म्हटलं जे तेलकटपणा आहे ना तो थोडासा अजून निघावा म्हणून मी परत त्याच्यामध्ये पाणी घेतलं थोडंसं आणि परत मी म्हटलं गॅसवर आपण हे ठेवूया. आणि गॅसवर ठेवलं की मला असं वाटलं की परत ते थोडंसं म्हणजे गरम झाल्यावर परत काहीतरी निघेल त्याच्यामध्ये, पण तसं काही झालं नाही. आणि ते ना असं बाजूला तेवढंच चिकट सगळं तसंच होतं. तरी पण मी म्हटलं एकदा प्रयत्न करून बघू आपण, निघालं तर निघालं. कदाचित माझ्याकडनं मला असं वाटतंय की ते थोडंसं ना जास्तीचं असं घासलं गेलंय, म्हणजे ते त्याचा जो तेलकटपणा आहे, हा साईडचा जो तेलकटपणा असतो ना तो निघावा म्हणून यासाठीचा. पण आता जेव्हा ते पूर्णपणे भिड्याचा तवा जेव्हा तयार होईल ना तेव्हाच एक्झॅक्टली मला कळेल की खरंच माझ्याकडनं काही चुकी झाली आहे की नाही, म्हणजे कसं झालंय. आणि तुम्ही जसं म्हणत होता तसंच की या भिड्याला खूप जास्त अशी काही करायची गरज नव्हती. मी थोडासा जर शांत डोक्याने जर हा करून, म्हणजे माझ्या डोक्यात हाच विचार होता की तो क्लीन होईल की नाही आणि माझ्याकडनं तो म्हणजे बरोबर केला जाईल की नाही, हा डोक्यात माझा विचार होता. पण मी थोडंसं रिलॅक्स होऊन जर विचार न करता, म्हणजे तेवढा जास्त विचार न करता व्यवस्थित केला असता ना तर तो माझ्याकडनं पटकन क्लीन झाला असता. आता मी एवढी कन्फ्यूज होती ना तुम्हाला मी काय सांगू. खरंच माझ्या डोक्यात भरपूर प्रश्न होते, पण मला हेल्प करा आणि मी जे हे केलंय ते म्हणजे बरोबर आहे की नाही ते देखील मला सांगा. आणि मग मी काय केलं त्याच्यावर म्हटलं की एक छोटा कांदा मी चिरून घालते, पण नंतर त्याच्यात पण मला असा प्रश्न पडला की एक कांदा बस होईल की नाही. पण नंतर मला असं वाटलं की जेव्हा मी हा एक कांदा त्याच्यामध्ये तेलावर म्हणजे टाकला ना असा पॅनवरती, तेव्हा मला थोडंसं असं वाटलं की कमी आहे. पण नंतर मी म्हटलं आज पहिला आपण हा छोटासा एक कांदा मुरवून घेऊया याच्यावरती आणि मग परत उद्या परवा वगैरे जसं जसं दिवस जातील तसं तसं परत त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं तर एक एक थोडा अजून एक अर्धा कांदा, मग त्याच्यामध्ये परत अजून एक अर्धा कांदा आपण ॲड करूया. आणि कारण काय होतं याचा कांद्याचा पण तो किती वेळ परतवायचा असतो की तो काय बोलतात ना तो काढून परत ठेवायचा असतो साईडला की तो असाच ठेवायचा असतो, हे सगळे पण प्रश्न माझ्या मनात होते. पण नाही, मी नंतर आईला पण विचारलं तर आई पण मला तेच म्हणाली. आणि आईला पण म्हणजे मी विचारायचं ना, मी असं म्हणत होते की काय माहिती म्हणजे मी करते नाही माहिती, आईला बोलायचं माझ्या लक्षातच नाही आलं. आणि सर्वात शेवटी मी आईला फोन करून विचारलं. तर आज माझ्या या ज्या कंटेनरची जागा आहे बघा सचिनने चेंज केलेली, इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे केलेलं, तर ते मी आत्ता नोटीसमध्ये आणलं. आणि हे जे कंटेनर आहे ना याची लिंक मला अवेलेबल झाली आहे, तर मी आजच्या व्हिडिओखाली ती पण तुम्हाला देईन, म्हणजे ज्यांना परचेस करायचं असेल त्यांच्यासाठी. आय थिंक आत्ता हे 500 का 550ला मला हे पूर्ण सेट दाखवतोय तो विथ ट्रे सकट आणि सेमच आहे, काही चेंजेस नाही आहेत त्याच्यामध्ये. तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की जाऊन त्या लिंकवर म्हणजे क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. तर त्याच्यानंतर हा राहिला प्रश्न हे झाकणाचा. तर हे झाकण पण मला असं वाटतं अरे एवढं चिकट झालं, हे क्लीन होईल की नाही. पण नाही, मी विचार केला की हे होईल. म्हटलं आपण ना याला गरम पाण्यात थोडंसं टाकूया आणि गरम पाण्याने क्लीन करून घेऊ, म्हणजे ते पटकन क्लीन होईल. तर आता इथे कांदा भाजला जातोय बघा, आणि जसं जसं कांदा भाजला जातो तसं तो अगदी थोडाच होत जातो. मग नंतर मला असं वाटलं की थोडंसं अजून पाहिजे होतं तेल. याच्यामध्ये किती दिवस आता मी मुरवू ते मला कमेंट करून मात्र नक्की सांगा, कारण आता आजचा एक दिवस झाला, उद्याचा एक दिवस मी अजून ठेवेन. अजून माझ्या मते 3-4 दिवस तरी कमीत कमी करावं लागेल मला असं, पण किती दिवस करू ना ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि झाकण तर मात्र अगदी झाकच झालंय, मग मस्त जसं झालं, अगदी चकचकीत झालेलं. म्हणजे मला जेवढं टेन्शन आलेलं पॅन साफ करताना ना तेवढंच टेन्शन मला हे झाकण साफ करताना म्हणजे येत होतं. पण नाही, अगदी ते गरम पाण्यात घातलं ना तर मस्त असं क्लीन झालं. आता हे याच्यावरती व्यवस्थित राहील आणि माझा भिडाचा तवा लवकरात लवकर पण तयार होईल. तर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि काही याच्यासाठी सजेशन असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आता हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ऑलमोस्ट 2 दिवस झाले असतील, कारण मी आज जवळपास 2 दिवस मागे आहे म्हणजे व्हिडिओ पोस्ट करायला. आणि तोपर्यंत माझं 1-2 वेळा ते तेल पण परतवून होईल, पण तरी देखील मला नक्की सांगा. तर शॉर्ट व्हिडिओसाठी ना मी एक शूट म्हणजे रील शूट करत होती आणि ती या कॉस्ट्युमवरच करत होती. हा जो टॉप आहे
तुम्ही फ्लिपकार्टवरनं मागवलेला आहे, तर म्हटलं चला लॉंग व्हिडिओमधनं पण तुमच्याबरोबर शेअर करू. कारण प्रत्येक जण काही शॉर्ट व्हिडिओ बघतातच असं नाही, आणि जे शॉर्ट व्हिडिओ बघतात ते लॉंग व्हिडिओ बघतात असं पण होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं. तर म्हटलं चला, आणि एक सुंदर टॉप मला रिसीव्ह, म्हणजे मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेला. थोडासा वेळ लागला कारण फ्लिपकार्टची डिलिव्हरी हार्डली 2-3 दिवसात येते, पण याला जवळपास 8 ते 9 दिवस लावले. पण 8 ते 9 दिवसानंतर ना अगदी मस्त असा टॉप रिसीव्ह मला झालेला आहे. कॉटन मटेरियल आहे, चिकनकारीमध्ये. आणि चिकनकारीमध्ये कुठलाही असो, मग तो ब्लाऊज असो, त्याच्यानंतर वेगळा ड्रेस असो, काही असो, स्कर्ट असो, काही असो, अगदी छान मस्तच दिसतं. तर तसंच हे चिकनकारी पॅटर्नमध्ये मला एक व्हाईट कलरमध्ये टॉप हवा होता, तर असा लुक आहे. आणि मी एम साईज मागवलंय, म्हणजे एक साईज तुम्ही प्लस करूनच मागवा. याच्यामध्ये मी स्मॉल मागवते, तर मी एम मागवलंय, म्हणजे साईज चार्ट बघून. तर तुम्हाला पण जर हा घ्यायचा असेल तर मी लिंक तर खाली देईनच व्हिडिओ खाली, आणि कम्युनिटी पोस्ट पण शेअर करेन. पर जे काही साईज तुमची असेल त्याच्यापेक्षा एक साईज तुम्ही अप मागवा. पण खूप मस्त असं आहे, आणि व्हाईट कलर तर अगदी छान दिसतोय. शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बघायला मिळाला असेल याचा लुक, पण तरी पण म्हटलं चला. आणि याची कॉस्ट तुम्ही म्हणाल तर 340 रुपयाला मला रिसीव्ह झालाय. एखाद्या वेळेस त्याच्या प्राइस कमी जास्त होत असतात. मी जेव्हा ऑर्डर करत होती तेव्हा तो 310 रुपयाला होता, आणि ऑर्डर करेपर्यंत करू नके करेपर्यंत तो 340 झाला. 353 झालेला, मग 353चा परत 40 झाला. मी म्हटलं अजून खाली येतो का बघू, पण प्राइस काही खाली आली नाही. मग शेवटी 340ला मी तो ऑर्डर केला, आणि खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की करा. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. वारा खूप छान येतोय. तर चला आजचा व्हिडिओ मी याच नोटवर एंड करते. आणि जे भिड्याच्या तव्यासाठी जे तुम्ही मला सजेशन दिलेलं, अगदी छान डिटेलमध्ये लिहून दिलेलं, तरी देखील मला गोंधळायला झालंच. आणि तरी पण शेवटी आता किती दिवस ठेवू, म्हणून शेवटी फायनली भिडाचा तवा आज फायनली तयार करून घेतलाय. फक्त आता ते 3-4 वेळा ते थोडंसं तेल त्याच्यामध्ये छान असं मुरवावं लागेल. मग नंतर आपण करून बघूया. आता श्रावणाच्या आधी मला ते तयार करायचं, म्हणजे श्रावणात छान छान घावणे वगैरे, सातकाप्याचे घावणे वगैरे सगळ्या रेसिपी करता येईल. आंबोळ्या, खापरोळ्या वगैरे खूप छान होत्यात भिडाच्या तव्यावर. म्हणजे ऐकून आहे, मी कधी स्वतः केलेलं नाहीत, पण आईकडे खूप म्हणजे केल्या जायच्या. म्हणजे अजूनही आई वापरते भिड. तर बघूया आता. पण याचबरोबर लोखंडी तवा होता, तो देखील मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलाय. त्याच्यासाठी काही सजेशन असेल, तो कसा क्लीन करून एवढ्या वर्षाचा जो आहे तो वापरून म्हणजे कसा वापरावा, त्या देखील साठी मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.